भगताच्या वाड्याला भगताच्या वाड्याला भगताच्या वाड्याला भगताच्या वाड्याला दारी घातला मांडवे दारी घातला मांडवे दारी घातला मांडवे दारी घातला मांडवा दारामधी रवले दारामधी रवला मध्यानीच्या वे बघा वेळला मध्यानीच्या वे बघा टायमाला मेघाने वासायाला उभा राहिल्या जाग्याला जातो माझ्या वाटला जातो माझ्या वाटला जातो माझ्या वाटला जातो माझ्या वाटला जाती माझ्या धर्माला जाती माझ्या धर्माला हाल माझ्या मताला हलगा माझ्या मताला योगाला देव भोल्या राजाला देव भोल्या राजाला गावा गोलव बघा वाडीला गावा गोलव बघा वाडीला पहिल्यासाठी योगामध्ये या पट्टण कोडोली गावचं नाव कोलवाडी नगर होतं. बरोबर आहे बरे का. आता आपण पट्टण कोडोली म्हणतोय. होय होय. तेव्हा थोडीशी त्या विठ्ठल प्रतिमाच्या माध्यमातून वाशी गावाला जे काही अवघड खानाचं देवस्थान निर्माण झालं त्यावर आपल्याला थोडंसं कथानं गायचं. बरोबर आहे. या पहिल्या सती योगाला देव बोल्या राजाला काय प्रकार घडला रे बाबा या कोलवाडी नगराला. या कोलवाडी नगराला काय लागलं घडायला देवा गेला. या जोडीच्या देवाने विठ्ठल बिरदेवाने खडकाच्या माळाला रहिवास मांडला रे बाबा त्या ठिकाण्याला. रहिवास लागला द्याव करायला त्या गावा कोलवाडीला. जोडीच्या देवाने रहिवास मांडला पण कुठेतरी सेवा करायला पाहिजे का नको. करायला पाहिजे बरे का. म्हणून या पट्टण कोडोली गावाला नारायण गावडा नावाचा रे बाबा देवाची पूजा करू लागला त्या ठिकाण्याला. नारुवा गावडा देवाची पूजा लागेला करायला देवा गेला. गावा कोलवाडीला गावा कोलवाडीला गावा कोलवाडीला गावा कोलवाडीला. विठ्ठल बिरू देवाला जुडियाच्या भावाला जुडियाच्या भावाला. नारू माझा गावडा नारू माझा गावडा नारू माझा गावडा सेवा करू लागेला. भोळ्या राजाला
घालू लागेला पाणी घालू लागेला गावा कोलवाडीला लागल जायाला दिवस लागल जायाला महिने लागल भरायला महिने लागल भरायला काही झालं नवाले काही झालं नवाले नारू माझ्या गावड्याचा नारू माझ्या गावड्याचा चालेला नेमती आता चालेला या जोडीच्या देवाने रहिवास मांडला नारायण गावडा या जोडीच्या देवांची सेवा करू लागला ह्या पट्टण कडोली गावाला दिवस लागेल सरायला आणि काय लागेल घडायला देवायला गावडा सेवा करू लागला पण कर्म धर्म सुदैवानं या नारोबाचं उतारतं वय झालेलं आणि दुसरं बिराड त्यानं करून आणलं होतं कारंड्या मुलकातनं आणि त्या नारोबा गावड्यानं मात्री द्यायला याला पहिल्या बिराडाची 2 पोरं होय होय ती शेळ्या मेंढ्या राखत होती ह्या पट्टण कडोली गावामध्ये असा नियम चालल्याला त्या गावा गोलवाडीला पण जे काय मागणं बिराड करून आणलेलं होतं त्याच्या मागणं डोण्या गावड्या म्हणताना लहानपणा बाळ होता या नारोबाच्या संगतीला रोज नारोबा त्या बापा संग डोन्या जायाचा देवायला या जोडीच्या देवांची सेवा करण्यासाठी डोण्या गावडा नीतीच्या नेमाला जायत होता विठ्ठू बिरू चारावळाला खडकाच्या माळाला बापा संग डोन्या जायाचा कशी बाप सेवा करतोय डोन्या बघायचा मात्री द्यायला याला लहानताना बाप कशी सेवा करतोय नीतीच्या नेमाला बघू लागला दिवसा मागे दिवस जाऊ लागलो रे बाबा या पट्टण कडोली नगराला दिवसाला दिवस लागल सरायला आणि काय लागल घडायला त्याचा गेला गावा कोले बघा वाडीला वाडीला गावा कोल वाडीला गावा कोल बघा वाडीला वाडीला गावा कोल वाडीला नारू माझ्या गावड्याचा नित्याचा नेम चालला चालला नेम त्याचा चालला डोल्या माझा बघा गावडा गावडा डोल्या माझा गावडा काय बोलू बघा लागला लागला काय सांगू लागला नारू माझ्या गावड्याला नारू माझ्या गावड्याला धर्माच्या बापाला धर्माच्या बापाला माझ्या दौलता पित्या माझ्या समरेता एवढं ऐकावं चित्त ध्यान देवावं उद्याच्या या दिवसाला दिवसाला उद्याच्या या दिवसाला दिवसाला बापा माझ्या दौलता दौलता गा सांगतो एवढं ऐकावं ऐकावं गा देवाला देवाला गा पाणी मी बी घालणार घालणार गा
नीर मी बिया घालणार गा देवाची सेवा मी करणार गा देवाची सेवा मी करणार गा प्रकार लागला घडायला दिला गेला नारायण गावडा या विठ्ठल देवाची सेवा करू लागला पण पहिल्या बायकोची जी काय पोरं होती खंडगुरु गावडा म्हणतेली शेळ्या मेंढ्या राखत होती या पटणकडोली गावामध्ये बापा संग शेळ्या मेंढ्या राखायची त्याचा याला आणि दुसऱ्या बायकोचा जो काय मुलगा होता ना दोन्या गावडा म्हणतेला रोज बापा संग जायचा तो बापा संग जायत होता विठ्ठल देवाच्या रावळाला फुलपाणी घालायला असा नियम चालल्याला त्या गावा कुलवाडीला पण डोन्या गावडा त्याचा गेला दोन्या गावडा म्हणजे ह्या खंडगुरु गावड्यांचा सावत्र भाऊ आणि काय घडलं मात्री त्याचा सख्या गेला भावांचं पटतंय का नाही पटत सौत्रांत आता नवऱ्याचं आणि बायकोचं पटना आले आणि सावत्र भावांचं पटेल का नाही बाबा पण पहिल्या सती योगाला देव भोळ्या राजाला काय काय प्रकारे घडला रे बाबा या पटण कडोली नगराला डोन्या गावडा बोलतो या आपल्या धर्माच्या बापाला त्याचा गेला कारण रोज या नारायण गावड्या संघ फुलपाणी घालायचं दोन्ही गावड्या जाईत होता बाबा देवाच्या रावळाला आणि त्या जाग्याला पण नारोबा गावड्याचं थोडस उतारतं वय झालेलं होतं म्हणून डोन्या कोण्या एका दिवसाला त्या जाग्याला दोन्या गावडा या धर्माच्या बापाला नारायण गावड्याला काय म्हणतोय विठू बिरूच्या रावळाला बापा जवला तापित्या समरता सांगतो का बापा तुम्हाला देवा याला बापा दौलता काय नाही म्हणताला तुमचं आता उतारतं वय झालं या आणि त्या जाग्याला तेव्हा उद्यापासून म्हटलं विठू बिरूची सेवा मी करतोच म्हटलं लागला असा लागला म्हणायला मात्र त्या जाग्याला आता पोरगा देवाची सेवा करता म्हणतोय मग आता बाबानं कर म्हणायचं का नाही म्हणायचं म्हणा पाहिजे ठीक आहे बाबा म्हणू लागला विठू बिरूला पाणी घालतोस घाल म्हणू लागला आणि प्रकार काय घडला त्या जाग्याला या नारायण गावड्यानं पाण्याचा घडा फुलाचा हरुला या डोन्या गावड्याच्या सावत्र मुलाच्या सोद्याने केला डोन्या रे माझ्या गावड्याला डोन्या माझ्या गावड्याला डोन्या रे माझ्या गावड्याला डोन्या माझ्या गावड्याला पाण्याचा घडा तुला गयाचा हारुला सोन्यानेच केला या गाताना बाळगा गाताना बाळगा माझा गावडा देवा करू लागला वाडीला गवत लागत जायाला लागत जायाला महिन लागत भरायला काय झालं नवाल काय झालं नवाल गावा कोल वाडीला गावा कोल वाडीला काय प्रकार लागला घडायला त्याचा याला बघा या नारायण गावड्याचा सावत्र मुलगा डोन्या गावडा म्हणत्याला काय लागला करायला त्याचा गेला या पट्टणकडोली गावामध्ये विठ्ठल देवाची सेवा करू लागला बाबा त्या ठिकाणाला शेवा लागला डोने करायला आणि निवास लागल्या सरायला देवाची सेवा करू लागला आता देवाचं देऊळ म्हणल्यानंतर रोज एक त्या देवळामध्ये निवड येऊ लागला देवाच्या देवराला निवद बोला लागलं यायला कोण दहीभाताचा निवद आणतोय कोण पुरणपोळीचा निवद आणतोय असा नीतीचा नेम चालला या पट्टणकोडोली गावामध्ये गावा कुलवाडीला देवाची महिमा लागली वाढायला देवचा मागे देव जाऊ लागलं
अरे महिन्या मागे महिने भरू लागलं या पटण कडून हे गावाला. महिने लागला भरायला आणि डोण्यात देवाच्या जीवावर देजा यो गेला. सावत्र मुलगा डोन्या गावडा म्हणत्याला काय लागला करायला देजा गेला. या विठू गुरुच्या जीवावर या विठू गुरुच्या नावावर हे बाताचा निवत खाऊन गंडरगुळीचा पुजारी झाला. गंडरगुळी पुजारी झाला गावा कोल वाडीला. गंडरगुळी म्हणजे हे म्हणतात कोण? आता देवाच्या जेव्हा बाबा भक्ती मिळते या अनेक तऱ्हेचा निवत त्या पुजाराला खाया मिळतो या. प्रकार काय घडला त्या पहिल्या सतीयोगाला. बघा हर तऱ्हेचा निवत खाऊन डोन्या गावडा या पटण कोडोली गावामध्ये विठुगुरूच्या नावावर गंडरगुळी झाला बरोबर आहे. पण जी काय पहिल्या बेराडाची पोरं होती खन्नुगुरू गावडा म्हणते ती शेळ्या मेंढ्या राखत होती या पटण कोडोली नगरामध्ये. गावा कोल वाडीला गावा कोल वाडीला काय झाले नवाले काय झाले नवाले. खन्नू बिरू गावड शेळ्या लागले राखायला मेंढ्या लागले राखायला. फुलवाडी नगराला फुलवाडी नगराला गावात लोकाला बरवला वाटला. काय प्रकार लागला घडायला त्याचा गेला. या नारायण गावड्याच्या पहिल्या बिराडाची जी काही पोरं होती खन्नुगुरू गावड शेळ्या मेंढ्याचं दिरीब राखत होतं ह्या पटण कडून हे नगराला. त्या कोलवाडीला दिरबाबियाच राखूला गेलं. पराधर्माचा बाळाने डोन्या गावडा त्या गावा कोलवाडीला. सावत्र मुलगा डोन्या गावडा म्हणत्याला देवाच्या जीवावर गंडर गुळी लागला व्हायला. गार सावलीला बसून तो सावत्र मुलगा गंडरगुळी झाला. ते भगवाना शाहीर कुणाला देजा गेला. गावात आता सगळी माणसं का सारखी असतात का? नाही बरं का काय कुणाला बरं वाटणार कुणाला नाही काय कुणाला बरं वाटणार कारण हाताची पाची बोट काय सारखी नाही. नाही बरोबर आहे. त्यामुळं गावातल्या रैतांनी काय केलं रे बाबा या पटण कडून हे नगराला. गावातल्या रयताना भगवानास झाल्यालं म्हणून रयताने काय केलं त्या गावा गुलवाडीला. कुणाला तर घर चांगलं चाललं कुणाला तर बघवत नाही. कुणाला तर बरं वाटतंय का? नाही बघवत. कुणाला तर एखाद्या घरात जर सरकार नोकरी लागली तर तुमचं आमचं तोंड लगेच काळ होतंय. होय आणि एखादी पूर्वी कुणाची पळून गेली का नाही महाराज त्याच्या बायला मुंडाली बरोबर झालं म्हटलं सगळीकडे जाईल म्हणून या गावा कोलवाडीला जसं या खंडगुरु गावड्यानी गावातलं रहित काय जाऊन सांगतात शेळ्या मेंढ्या राखत्या जाग्याला. त्या शेळ्या मेंढ्या राखत गावातला रे बोला त्या त्या दोघाला. अरे सांगतो ऐका तुम्हाला देजा याला. अरे याड तुम्हाला लागेल हे खंडगुरु गावड्यानु अरे फुल तुम्हाला लागेल. अरे कुणाचा कोण रे आलाया आमच्या बोलरवाडीला. माझा रे गावडा हे खंडगुरु गावड्यानु अरे म्हणलं कुणाचा कोण रे सावत्र भाऊ तुमचा तो नाव काय गावात याला माहिती आहे का आपल्याला. किती केला जात हे इथले बरं देव तुमचा आहे
असं लागल्यात कणबर गावड्यात कान भरवायला हे देव तुमचा आहे आणि तुम्ही त्या देवाचा आहे म्हणलं तवा सांगतो ऐकार बाबानो तुम्हाला देवायला या डोल्या गावड्याचा या देवळा सुद्धा काही संबंध नाही म्हणलं अरे देवा सुद्धा काही संबंध नाही अरे तुम्ही खुले हो तिथं शर्ट राखतायचा मेंढर राखतायचा बावड्यात मेंढर राखतायचा आणि म्हटलं शिया जाऊन पाणी पितायचं अशी तुमची अवस्था आहे आज. तवा काय करायचा तुम्ही पाहिजे आता बघायला देवायला असं करा. या लवणा तुकडा खालाचा तर पुढल्या लवणा जाऊन पाणी पितायचा हे काय बरोबर नाही म्हणलं लागले. सणवार हाय आलं पाणी वेळणार नाही बाबा नो तुम्हाला आणि कुणाचा कोण रे सावत्र भाऊ तू तुमचा डोल्या गावडा म्हणते त्याला आलाय मात्र त्या जाग्याला या विष्णू गुरुच्या नावावर अरे ओहो हे भाताचा निवदगिरी खाऊन गंडरगोळी झाला या कडून नगराला अरे डोल्या लागला या गंडर गोळी व्हायला तेव्हा काय तर करा आणि त्याला तेवढा हात पार करा बरोबर व्हायला आता माणसाला कसं आहे माहितीये काय चांगलं सांगितल्याला लगेच पटणार नाही बरं वाईट सांगितलं की लगेच पडणार पण जरा काहीतरी एक गोष्ट सांगितली की मात्र तेवढी गोष्ट माणूस लगेच म्हणत बोलाई लागेल रे सांगाई लागेल कोण्या माझ्या गावड्याला रे बाबा रे हित नाही ठेवायचं बाबा रे खनू बिरू गावड्यान दिवसाच्या दिवसाला बाबा रे शेळ्या मेंढ्या राखल्या दिवसाचा बाबा दिवस गेला करमून दिवसाचा बाबा दिवस गेला करमून गावार कोल वाडीला गावा कोल वाडीला काही रे झालं न वार काही झालं न वाल बघा काय प्रकार लागला घडायला ते जाग्याला गावातल्या लोकांनी काय केलं माहितीये का आहा. या नारूबाच्या पहिल्या बायकोची जी काय पोरं होती खणूबिरू गावड ओ, त्याच ती शेळ्या मेंढ्या राखण्याला जाऊन काय सांगत होती माहितीये का काय लागेल म्हणायला ते जाग्याला अरे या खणूबिरू गावड्यानो काय कोण लागलं रे तुम्हाला अरे सांगतो ऐका रे बाबानो तुम्हाला ते जाग्याला अरे इटली देव द्या तुमचा आहे अरे तुम्ही त्या देवाचा ते जाग्याला पुन्हा त्याला कोणती डोण्या गावडा त्याचा देवळात सुद्धा काही संबंध नाही म्हणून लागले आणि ह्या गावात सुद्धा समान नाही ते जाग्याला बघा खणूबिरू गावड्याने शेळ्या मेंढ्या राखलेल्या जागेला हे शेतकऱ्यांचं बोलणं ऐकून घेतलं काय प्रकार लागला घडायला ते जाग्याला त्या दिवशी कधी जेवण सुद्धा नाही बरं का अजिबात कारण त्या दिवशी जेवण गोड लागणार आता काय करावं मात्री त्या जाग्याला दिवसाच्या दिवसाला शेळ्या मेंढ्या राखल्या खणूबिरू गावड्याने कोलवाडी नगराला झाडूचा झाडा करमला गेला आणि नवतीने सांजला पोलिसांच्या टायमाला शेरड मेंढरी आणली आहा. वाड्यामध्ये गाठली वाड्याचं पेड्याचं तोंड बांधलं नाही बांधलं गडी निघून गेलं घरवाड्याला गरवाड्याला जाऊन पोचलं त्या जाग्याला घरवाड्याला गेलं आहा. डेंगामध्ये मान घालून गडी रणजित होऊन बसलं घरवाड्यामध्ये आता काय करावं मात्री त्या जाग्याला अरे चिंता पडली जेव्हाला या भावरती नारायण गावड्याला अरे भावराती नारायण लागला म्हणायला रोज ल्याक माझं येत्यात गरवाड्याला आणि घरात मेंढ्यातलं बरं वाईट सांगतात मला. बरोबर आहे की पण आज ल्याक माझं बोल ना त्या जाग्याला अरे रोज काहीतरी पोरं मेंढराची फुटतर मला सांगते पण आज पोरं काय बोलत नाही म्हणलं माझ्या संग काय आणि त्या जाग्याला त्यावेळी नारायण गावडा काय म्हणतो रे बाबा जन्म दिल्या बाळाची त्या ठिकाण्याला बोलायला लागला सांगायला लागेल
बापा संग काय बोलणार रे बाबा त्या घरवाड्याला. बापा संग बोलना परा कोल पडला भावड्या ते नारायण गावड्याला. नारूबा गावडा आपल्या मुलासने काय लागला म्हणायला. अरे बाळानो, हो. तुम्हाला आज कोण काय बोललं का? काय म्हणाले गावातला शेतकरी कोण काय म्हटला काय? का रे बाबानु बोलना असा सांगायला वगैरे आपल्याला. रोज काहीतरी मला मेंढराचं खुडतं तुम्ही सांगते आज काय सांगला असा झाला सा त्याचा याला. पोरं काय म्हणतात? काय लागले म्हणायला. ए बापा दौलता, ए पित्या सम्राटा सांगतो ऐका तुम्हाला. काय लागले आता बाळ नारूबाला सांगायला. बापा दौलता, आम्हाला गावातलं कोण काय म्हटलं नाही. बरं सांगतो आहे का तुम्हाला मात्री द्याला याला. बरं आम्ही सांगतोय तुम्हाला पटतंय का बघा म्हणलं. अरे काय बोल त्या ते बापाला द्याला याला. अरे सावत रे भावाला, सावत रे भावाला, हित नाही ठेवायचा रे गावा कोण वाडीला. बापा दौलता, देव आमचा आया हे एकतरी देव देव आमचा आहे. आणि त्या जाग्याला देव हाय आमचा, आम्ही हाय त्या देवाचं. सावतर भावाला रहित नाही ठेवायचा. गावा कोलवाडीला, गावा कोलवाडीला, सेवा आम्ही करणारे, पाणी आम्ही घालणारे. वाटलं जीवाला, वाईट वाटलं जीवाला, नारायण गवड्याला, नारायण गवड्याला. जमीन तारा देईना, त्याला जमीन तारा देईना. काही देवा करावं, अरे कुणाला म्या सांगावं. हरे सांगावे, कुणाकडे जावावे. वाईट वाटलं जीवाला, वाईट वाटलं जीवाला. नारू माझ्या गावड्याला, नारू माझ्या गावड्याला. काही झालं नवाले, काही झालं नवाले. काय प्रकार लागला घडायला त्या जाग्याला. या गावा कोलवाडीला काय प्रकार घडला त्या ठिकाण्याला. काय प्रकार लागायला घडायला त्या जाग्याला. गुरु गावड या धर्म जन्म दिल्या बापाला काय म्हणतात रे बाबा त्या ठिकाण्याला. बापा जवला तापी त्या समरता. आम्ही सांगतो आहे का तुम्हाला देवा याला. बापा दौलता, हे देवा आमचा आहे आणि आम्ही देवाचं आहे म्हणून लागलो. आता सांगतो आहे का तुम्हाला मात्र देवा याला. सावत्र भावाला डोन्या गावड्याला आम्ही नाही बापा इथं ठेवणार. बघा या नारायण गावड्याच्या घरामध्ये ह्यो तंटा चालू झाला. कारण देव माझा म्हणतो, ती पोरं म्हणते देव माझा आणि ह्यो म्हणतो देव माझा. आता काय करावं आणि कुठं काय सांगावं त्या जाग्याला. देवा हा या कुणाचा, अरे देवा हा या कुणाचा, देव झाला कुणाचा, अरे देव झाला कुणाचा. वाडीदार प्रत्येक जण देव माझा म्हणतोय. होय, देव कुणाचा बनायचा? बरोबर आहे की नाही? बघा नारायण गावड्याच्या पहिल्या बायकोची पोरं म्हणतात बापा दौलता देव आमचा आहे. आणि सावत्र पोरगा डोन्या गावड्या म्हणतो देव माझा आहे. आता कोणाचा देवा कळायचा त्या कोलवाडीला. आता घरामध्ये पोरांची भांडणं चालल्यात.
आता बापाला काही भांडणं भेटतात काय नाही भेटणार. म्हणून या नारायण गावड्यानं काय केलं या पटणकडोली गावामध्ये 5 पंच गोळा केलं रे बाबा. त्या ठिकाणी आला 5 पंच बोलावलं वाड्या आला आणि नारूबा काय म्हणतोय त्या 5 पंचाला पोरं बाबाचं ऐकलं नाही ऐकणार. कारण पहिल्या बायकोची पोरं म्हणतात देव आमचा आहा. हाय, आम्ही देवाचा. या डोण्या गावड्यानं देवाला पाणी घालायचं नाही तर देवाला थांबायचं नाही. आता काय करावं त्या पहिल्याच देवगाला 5 पंच गोळा केले. या गावातल्या पंचांनी न्याय निवाडा चालू केला रे या कोलवाडी नगराला. गावा कोल वाडीला बिवे वाडीला गावा कोल वाडी वाडीला गावा कोल वाडीला बिवे वाडीला गावा कोल वाडा वाडीला खडकाच्या माळाला बिरे माळाला खडकाच्या माळाला काय बाबा निवाला बिरे निवाला काय बाबा चालला वाडीला गावा कोण वाडीला वाडा चालला नायन वाडा चालला काय प्रकार लागला घडायला देवा याला कारण उद्या जर या पोरांची भांडणं लागली तर उद्या काट्या पडणार. तवा न्याय निवाडा आताच पाहिजे करायला देवा याला तेव्हा या पोराचं पण आपण काहीतरी वाटून द्यायला पाहिजे. हो म्हणून या नारायण गावड्यानं ह्या पटणकडोली नगरामध्ये 5 पंच गोळा केला त्या ठिकाणी आला. नारूबाच्या वाड्याला पंच गोळा झालं त्या जमाली आल्या पंचाला नारूबाला गेला म्हणायला रे बाबांनो, एवढा माझ्या घर भाड्याचा एवढा न्याय निवाडा करावा लागला. आणि त्या जाग्याला पंचासारखा उदार कोण असतोय का? नाही म्हणून या पटणकडोली नगराला गावातल्या लोकांनी काय न्याय निवाडा केला रे बाबा त्या ठिकाणी आला. न्याय निवाडा झालेला कोल वाडीला आता काय करावं मात्र द्याजा याला मग गावातल्या लोकांनी पंथाने काय सांगितलं? आहा. हे जे काय जोडीचं देव आहेत विठ्ठल बिरदेव हा हे खंडोबरू गावड्याचं एक म्हणून लागले. आणि प्रकार काय घडाला द्याजा याला म्हणजे देव विठ्ठल बिरदेव कणबिर गावड्या या खंडोबरू गावड्याच्या पदरात देव घातलं. आणि राहिला आता काय मात्र द्याजा हे याला काय शेऱ्या मेंढ्याचं दिलीभूत आहा. खंडोबरू गावड्याच्या सोद्याने केलं. घरदार सर्व असणार दळमळ खरोबेरो गावड्याच्या सोद्याने केलं बघा आहा. देव देवारा हा जे काही इस्टेट दिलग्याने हाय ते खंडोबरू गावड्याच्या सोद्याने या गावातल्या पंचाने केली. म्हणजे सगळं खरोबेरो गावड्याला सगळं खंडोबरू गावड्याला. आता काय घडलं रे त्या गावा कोलवाडीला आता सगळं खंडोबरू गावड्याला दिलं बरोबर आहे की. हा पण या सावत्र मुलग्याच्या पत्रात काहीतरी घालायला पाहिजे का नको? घालाय पाहिजे म्हणून हा कारण नारोबा गावड्यानं दुसरं बिराड करून आणलं होतं डोल्याच्या वाडीतनं. तवाच येताना त्या गावाच्या बारा धवाला दैवाला देवा या याला गावच्या देवाला नारोबानं वचन दिलं तिथं. हे बाबा नोंद घेऊन जातो या लहान ताऱ्या बाळाला या लहान ताल्या बाळाला घेऊन जातो. या लहान ताल्या बाळाचा सांभाळ करतो. लहानाचा चोर डोण्याला करतो अज्ञानाचं सुज्ञान करतो. परवा याला आणतो देवा याला असं सांगून या डोल्याच्या वाडीतनं या डोण्या गावड्याला नारोबा घेऊन आला होता या गावा कोलवाडीला. बोला याला बघायला गेला सांगा याला